मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी माझ्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला सुट्टी असते, अवकाश असतो। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही। आपल्याला माझं मार्गदर्शन घ्यायचं असेल, मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं, कारण माझे दौरे अधिक असतात। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन माझ्याविषयी आपण विचारणा करू शकतात। आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजचा कार्याचा विषय हा जरा आरोग्याच्या विषयी आहे। हा गंभीर विषय आहे, त्याला अजून जगामध्ये औषध नाही, अशा अनारोग्याच्या स्थितीचा विषय आपण आज निवडलेला आहे। माझ्या कार्यालयात आज असे 4 व्यक्ती आले होते आणि 4ही घराण्यामध्ये पांढरे कोड होते आणि ह्या 4ही घराण्यामध्ये पांढरे कोड हे ह्या 2024 मध्येच उमटलेले आहे। यांना मी अगोदर 10 वर्ष अगोदर सांगितलेलं होतं जन्मकुंडलीच्या माध्यमातून की आपल्याला त्वचा रोग होण्याची संभावना आहे आणि त्यातल्या त्यात पांढरं कोड होण्याचे योग पण ह्या आपल्या कुंडलीत आहे। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आम्हाला हा रोग होणार नाही। तर मी म्हटलं की माझी भविष्यवाणी खोटी ठरो आणि तुम्हाला हा रोग होऊ नये। परंतु दुर्दैवाने त्यांना यापैकी एक जण पूर्ण पांढरं झालेलं होतं, दुसऱ्याला गालावर ठिपका आलेला होता आणि जे 2 जण होते त्यांना बाहेरून काही दिसत नव्हतं, परंतु जे वस्त्र होतं त्या वस्त्राच्या आतमध्ये त्यांना एक चिंचोरी जेवढी असते त्या चिंचोरीबरोबर पांढरा डाग उमटायला सुरुवात झालेली होती आणि या ठिकाणी माझी भविष्यवाणी खरी ठरली। आता ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो। ज्योतिषशास्त्रामध्ये असा कुठलाही विषय नाही अंतर्भूत की त्याविषयी ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करत नाही। विज्ञान काही वेळेला स्तब्ध राहते, विज्ञान काही वेळेला तुम्हाला सांगते की आता आमच्या पुढे इथे इलाज नाही, तुम्ही घरी जाऊन सेवा करा, आता देवाचं नाव घ्या, परमेश्वराचं नाव घ्या, असं डॉक्टर लोक सांगतात। परंतु ज्योतिषशास्त्र कधीही नकार देत नाही आणि डॉक्टर विज्ञान जे आहे ते घटना घडल्यानंतर येतात, तुम्हाला रोग झाल्याच्या नंतर येतात, अगोदर कोणी येत नाही। परंतु ज्योतिषशास्त्र मात्र तुम्हाला पहिल्याच जन्माच्या दिवशी तुमच्या आयुष्यात आरोग्याची स्थिती काय राहील याचं संपूर्ण वर्णन आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून बघता येते आणि मात्र याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते। तर कर्तव्याच्या भावनेतून किंवा अष्टमाच्या भावनेतून किंवा अष्टमस्थान किंवा षष्ठमस्थान आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा शनी हर्षलच्या दृष्टिकोनातून बुधावर शनी हर्षलची दृष्टी असली आणि त्या ठिकाणी शुक्र उपस्थित असला की पांढरं कोड होते। बुध शुक्राची युती असली, त्या ठिकाणी रवी असला तरी पांढरं कोड होते। त्या ठिकाणी राहू किंवा केतू असला, केतू हा पूर्वसूचना देतो, राहू मात्र पक्की खात्री देतो की या माणसाला, या व्यक्तीला पांढरं कोड नक्की होईल। तर आपल्याला पांढरं कोड होण्याच्या अगोदर ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते। मग याच्यासाठी आपल्याला जी पांढरं कोड झाल्यावर उपचार करण्यापेक्षा पांढरं कोड होऊ नये म्हणून उपचार आपल्याला सहज सोपे विज्ञान युगात आपल्याला सापडतात। पांढरं कोड झाल्यावर शक्यतोवर माझ्या माहितीप्रमाणे विज्ञानामध्ये अजूनही याविषयी औषध नाही। माझं अज्ञान असेल काही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे नाहीतर पुष्कळसे लोक आपल्याला जे समाजात वावरताना दिसतात, ज्यांना पांढरं कोड झालेले आहे ते दिसले नसते। पुष्कळचे श्रीमंत लोक आहेत, ते इलाज करू शकतात, परंतु त्यांनाही पांढरं कोड झालेलं आपण बघतो। तर शुक्र हा पांढरा जातीचा ग्रह आहे।
शुक्र हा पाण्याचा जातीचा ग्रह आहे, बुध हा त्वचेचा जातीचा ग्रह आहे, बुध हा पोटाचा जातीचा ग्रह आहे, बुध हा डोक्याचा जातीचा ग्रह आहे, मंगळ हा रक्तसंबंधित कार्य करणारा ग्रह आहे, रवी हा पूर्ण आरोग्याचा कारक ग्रह आहे, शनी हा गूढ विकार देतो आणि हर्षल नेपच्यून अचानक अनपेक्षितरित्या आपल्याला आरोग्याचा घात करण्याची सूचना देतो। तर हे असे योग आपल्या कुंडलीत असले की हमखासपणे त्वचा रोगावर हमला होतो आणि मग पांढरं कोड उमटण्याचा प्रारंभ होतो। पण पांढरं कोड होऊ नये म्हणून त्याच्या अगोदर आपण उपचार केले तर आपल्याला ते फायदेशीर ठरतात आणि पुढे जाऊन मग पांढरं कोड होणारही नाही याची पण आपल्याला खात्री मिळते। आता हा प्रश्न विज्ञानाचा जरी असला तरी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हा आपल्याला कळतो। विज्ञानामध्ये माझ्या मते तरी की ह्या माणसाला कोड होईल की नाही असं सांगणारं यंत्र अद्यापही किंवा मशिनरी अद्यापही विज्ञानात नाही, डॉक्टरकडे उपलब्ध झालेली मला तरी माहिती नाही। जन्मकुंडलीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मातृस्थान आणि पितृस्थान, मातृपितृस्थानाचा जर शास्त्रसंमत विवाह नसला आणि तो अघटित योगाचा असला आणि तो क्रास योगामध्ये आणि त्याच्यामध्ये बुध शुक्र हर्षल नेपच्यून हे जर योग असलेला ग्रहयोग असला तर त्यांच्या होणाऱ्या संततीला कोड होण्याची संभावना असते। म्हणून मी अनेकदा सांगतो की विवाह करताना आपण गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा, जेणेकरून आपणास व आपल्या भावी पिढीस आपल्या वंशाला अशा रोगाला बळी पडता येणार नाही, आपल्याला त्यापासून संरक्षण करता येईल। म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की विवाह करणे हे शास्त्रसंमत आणि त्यासाठी जाणकार ज्योतिषीच हवा। दोघांच्या कुंडली काढून घ्यावे, दोघांचे विवाहस्थान बघावे, संततीस्थान बघावे, आरोग्यस्थान बघावे आणि नंतर मग विवाहाला मंजुरी मिळते की नाही हे बघायला हवे। हे आपण बघत असताना आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जाणवते। गुणमिलनात मात्र हे कळत नाही एवढं मात्र नक्की हे तुम्हाला मी सांगू शकतो, कारण गुणमिलन हे फक्त तारखेवर ठरते, त्याच्यात कुंडली बघितल्या जात नाही। अजूनही एक तुम्हाला सांगावंसं वाटते की मातृस्थान आणि पितृस्थान याच्यातलं दोषातून कुठून हा रोग आला हे आपल्याला कळते। याच्यासाठी आपल्या आईवडिलांच्या कुंडल्या, आजी आजोबांच्या कुंडल्याची पण गरज असते। म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने जाणकार ज्योतिषाकडून ज्याच्यात पूर्ण आपल्याला दिसते की शरीर आरोग्य, व्यवसाय आरोग्य, त्यानंतर कर्म आरोग्य, धर्म आरोग्य आणि त्यानंतर नशीब दैव आरोग्याच्या संबंधित काय काय घटना आहे या वेगवेगळ्या कुंडल्या त्या कुंडल्यात असल्या तरच ती कुंडली असते। ज्यावर जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेले असते त्या जन्मकुंडल्या कदापि नसतात आणि कॅम्प्युटरमार्फत कुंडली ही सत्यतेत उतरत नाही, कारण त्याच्यात जे भरलं आहे तेच बाहेर प्रिंट होऊन येते। त्याला शास्त्राची मुळीच मान्यता नाही, तो एक खेळ आहे। त्याचप्रमाणे मला तुम्हाला असं एक पुनश्च सांगावंसं असते, तर आपल्याला पूर्ण जीवन आयुष्य घालवायचं आहे, आपल्या मुलांना पण आहे, तर आपल्या जीवन आयुष्यात कोणते कोणते रोग होणार आहे, आरोग्याची स्थिती कशी राहणार आहे, तरुण वयात, मध्यम वयात आणि जीवनाच्या उत्तरार्धी काय आरोग्याची स्थिती राहणार आहे, याची जर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर जन्मकुंडलीच करणे आवश्यक आहे। विज्ञानामध्ये हे अजून तरी कळत नाही एवढं मात्र नक्की। आजचा विषय आपण इथेच संपूया। पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नवीन विषय घेऊन येऊया।